खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो, हमारा खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो. ज्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा देखील अनुभव नाही, यासाठी मला असं वाटतं श्रीराम पाटील हे अनोळखी आहेत. अवघ्या 3 महिन्यात 3 पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. श्रीराम पाटील यांनी 2 महिन्यात 3 पक्ष बदलले. सक्रिय राजकारणाचा त्यांना काही एक अनुभव नाही, असं असताना त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिल्याने शरद पवारांच्या पक्षात बहुबनकी उफाळून आली आहे. श्रीराम पाटील हे 2 दिवसांपूर्वीच पक्षात आले तरी त्यांना उमेदवारी मिळाली आणि आपण पक्षाशी एकनिष्ठ असूनही आपल्याला डावललं गेलं, या भावनेतून माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. संतोष चौधरी बंडाच्या पावित्र्यात आहेत. त्यांच्या शेकडो समर्थकांनी राजीनामे दिलेत. 20 वर्ष झाले हा जो या ठिकाणी जनसमुदाय दिसतोय, संतोष भाऊ चौधरीवरती प्रेम करणारी जनता आहे. मी आपल्या माध्यमातून आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू इच्छितो, जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फेरविचार करण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. कारण जो मनुष्य ज्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा देखील अनुभव नाही, त्याला एवढं मोठं खासदारकी पदाची जी काही निवडणूक आहे, प्रशासकीय कामांचा काय अनुभव आहे किंवा ती निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी काय रणनीती करावी लागते, यासाठी मला असं वाटतं श्रीराम पाटील हे अनोळखी आहेत. अवघ्या 3 महिन्यात 3 पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याचं हे मुख्य कारण आहे. आणि संतोष भाऊ चौधरी यांची जी लोकप्रियता होती, त्यांना तिकीट जाहीर झाल्याबरोबर जो लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता त्याच्यावर हे विरजन फिरवण्याचं काम पक्षाकडून करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे हा सामूहिक राजीनामा देण्याचं आज ठरवण्यात आलं. श्रीराम पाटील यांना तिकीट दिल्याने नाराज झालेले संतोष चौधरी हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. हे नाराजी नाट्य भाजपच्या रक्षा खडसेंच्या पथ्यावर पडू शकतं. असं असताना आता शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. श्रीराम पाटलांना उमेदवारी देणं हा शरद पवारांचा निर्णय योग्य आहे का? ते रक्षा खडसेंना चांगली फाईट देऊ शकतात का? याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.